चला आज एका डॉक्युमेंटचा सखोल अभ्यास करूया. आजची तारीख आहे 23 डिसेंबर 2025 आणि आपल्यासमोर आहे महाराष्ट्र शासनाचा एक अगदी नवीन ठराव. हा ठराव आहे 2027च्या जनगणनेच्या प्रशासकीय रचनेबद्दल. आणि आपलं ध्येय आहे की या जनगणनेसाठी उभी राहणारी जी प्रचंड प्रशासकीय यंत्रणा आहे ती समजून घेणं. आणि सुरुवातीलाच एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार आहे. हो, आणि हा ठराव म्हणजे त्या संपूर्ण यंत्रणेचा एक प्रकारे आराखडा आहे. जणू काही एका मोठ्या तात्पुरत्या प्रशासकीय सैन्याचीच ही रचना आहे, ज्यांचं एकच ध्येय आहे, राज्यातील प्रत्येक व्यक्तीची अचूक गणना करणे. ठीक आहे, चला तर मग हे सविस्तर पाहूया. या ठरावानुसार जनगणनेची मुख्य जबाबदारी जिल्हाधिकारी आणि संबंधित महानगरपालिका आयुक्तांवर असेल. त्यांना प्रधान जनगणना अधिकारी म्हणजे प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर्स असं म्हटलंय. अगदी बरोबर. आणि त्यांच्यावर राज्याचे विभागीय आयुक्त, विभागीय जनगणना अधिकारी म्हणून काम पाहतील. ही एक अगदी स्पष्ट उतरंड आहे. यात विशेष म्हणजे या कामाची व्याप्ती. म्हणजे बघा, या ठरावात धुळे जळगावपासून ते अगदी बृहन्मुंबई, पुणे आणि इचलकरंजीपर्यंत एकूण 29 महानगरपालिकांची यादी दिली आहे, जिथे आयुक्त हे प्रधान जनगणना अधिकारी असतील. आणि इथेच खरी गंमत आहे. हे फक्त वरच्या स्तरावर नाहीये, तर प्रत्येक पातळीवर जबाबदारी निश्चित केली आहे. उदाहरणार्थ निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्हा जनगणना अधिकारी असतील, तर तहसीलदार ग्रामीण भागासाठी 4 जनगणना अधिकारी असतील. बरोबर. बृहन्मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये तर अतिरिक्त प्रधान जनगणना अधिकारी, शहर जनगणना अधिकारी आणि प्रत्येक वॉर्डसाठी वॉर्ड जनगणना अधिकारी सुद्धा नेमले आहेत. यात जी आकर्षक गोष्ट आहे ती म्हणजे डिजिटल जनगणनेसाठी हा तपशील खूप महत्वाचा आहे. प्रत्येक अधिकारी या विशाल नेटवर्कमधील एक महत्वाचा दुवा आहे एक प्रकारे. हा ठराव जनगणना कायदा 1948 अंतर्गत या अधिकाऱ्यांना गणक आणि पर्यवेक्षक नेमण्याचे अधिकार देतो. अच्छा. आणि इतकंच नाही तर त्यांना प्रशिक्षण, कामाचा दर्जा आणि खर्चात काटकसर करण्याची जबाबदारीही दिली आहे. मग ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे असं दिसतंय की एक मोठी सुनियोजित यंत्रणा कामाला लागणार आहे. या ठरावात मासिक प्रगती अहवालाचाही उल्लेख आहे. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जनगणना संचालनालयाला अहवाल सादर करावा लागेल. हो, आणि यावरून सरकार या कामाला किती महत्त्व देत आहे हे स्पष्ट दिसतं. मार्गदर्शनावर, नियंत्रणावर आणि पर्यवेक्षणावर वारंवार भर देण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांना प्रगतीवर लक्ष ठेवून जिथे काम समाधानकारक नाही तिथे लक्ष घालण्यास सांगितलं आहे. ते कसं आहे ना, ही रचना डिजिटल बदलामुळे येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आणि माहितीची अचूकता टिकवण्यासाठी तयार केली आहे. तर या सगळ्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. 2027ची डिजिटल जनगणना फक्त एक तांत्रिक बदल नाही, तरीही एक मोठी प्रशासकीय आणि म्हणू शकतो की लॉजिस्टिकल मोहीम आहे. हा सरकारी ठराव म्हणजे राज्याच्या प्रशासनातील प्रत्येक स्तरावर प्रत्येकाची भूमिका निश्चित करणारा एक पायाभूत दस्तावेज आहे. नक्कीच. आणि जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हे फक्त लोकांची मोजणी नाहीये. या माहितीच्या आधारावरच पुढच्या दशकासाठी धोरणं ठरवली जातील, संसाधनांचं वाटप होईल आणि अगदी मतदारसंघांची पुनर्रचना सुद्धा होईल. त्यामुळे या प्रशासकीय रचनेच्या अचूकतेवर खरं तर राज्याचं भविष्य अवलंबून आहे. आणि हाच मुद्दा आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातो. माहिती गोळा करण्यासाठी इतकी तपशीलवार आणि श्रेणीबद्ध रचना तयार केली जात असताना त्या पूर्णपणे डिजिटल माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्यासाठी कोणती नवीन आव्हानं आणि संधी निर्माण होतील?